नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, टीईटी एक्झाम बाबत एक बातमी सध्या सोशल मीडियाला व्हायरल होते की 40% शिक्षकांना पासिंग क्रायटेरिया लागू होणार आहे. आता टीईटीचा जर तुम्ही अभ्यास केला असेल, माहिती असेल, तुम्हाला माहिती असेल तर टीईटी एक्झाम क्वालिफाईड होण्यासाठी ओपनला लागतात तुम्हाला 60%, म्हणजेच 150 पैकी तुम्हाला लागतात 90 मार्क. आणि तुम्ही जर कॅटेगरीमधनं बिलॉंग करत असाल तर तुम्हाला लागतात 55%, म्हणजे 82 मार्क लागतात 150 पैकी. मग यामध्ये तुम्हाला माहिती असेल ह्या वर्षापासून शिक्षकांना टीईटी बंधनकारक करण्यात आलेली आहे आणि शिक्षकांना सुद्धा टीईटी बंधनकारक असल्यामुळे त्यांना 2027च्या सप्टेंबरपर्यंत हे क्वालिफाईड व्हायचं आहे आणि आता 3 संधी त्यांना मिळणार आहे. म्हणजे आता जून, जुलै, नोव्हेंबर, डिसेंबर आणि पुढच्या पण जून, जुलैला एक्झाम असू शकणार आहे. या 3 संधीमध्ये शिक्षकांना कंप्लीट करायचं असेल तर शिक्षकांचा इथे त्यांच्यावरती म्हणजे एवढे मार्क पाडणं बऱ्या प्रमाणामध्ये, म्हणजे जनरल विद्यार्थ्याला पण तुम्ही टक्केवारी बघितली असेल तर ह्या वर्षीची टक्के किती आहे? 11.11 म्हणजे आपण राऊंड फिगरमध्ये 11.5% निकाल लागला आहे. खूप कमी लागतो निकाल. सो शिक्षकांच्या बाबतीत थोडा विचार करावा. या संदर्भात काही संघटनांची मागणी होती. तो शिक्षकांना तर टीईटी कंपल्सरी नसावा अशी पण बऱ्याच प्रमाणात मागणी होती. आता ह्या गोष्टीवर मी जास्त बोलत नाही, ऑलरेडी बोललेलो आहे, याच्यावरती व्हिडिओ पण घेतलेले आहे. सो आत्ताचं म्हणणं असं आहे की मग काही राज्यांनी हे 40% आणलं आहे तर महाराष्ट्र सरकारने पण आणावं. या संदर्भात एक शासन निर्णय तुम्हाला मी दाखवतो, तो काय सांगतोय 40% बाबत आणि महाराष्ट्र सरकार करणार का, उमेदवारांची मागणी काय ते पण मी तुम्हाला सांगतो. पण बिफोर दॅट तुमच्या मित्रांना नक्की कळवा की इग्नाइटकडनं नवीन जून जुलैच्या या परीक्षेसाठी नवीन द्रोणा 9.0 ची बॅच लाईव्ह प्लस रेकॉर्ड स्वरूपात चालू केलेली आहे. सेपरेट बॅचेस अवेलेबल आहे. तुम्हाला 9 बॅचेसला शिकवणारी टीम इथे अवेलेबल आहे. बघा, ही टीम तुम्हाला म्हणजे त्यांचा अनुभव प्रचंड आहे. 8 टीईटी शिकून झाला त्यांच्या. सेम फॅकल्टी तुम्हाला इथे अवेलेबल आहे. युट्यूबवरती डेमो लेक्चर एकदा बघून घ्या. पीडीएफ नोट्स आहे, त्यांच्या पीपीटीच्या नोट्स आहे, डाऊट क्लिअरिंग सेशन आहे, अनलिमिटेड व्ह्यू किती वेळेस बघू शकता तुम्ही. जुने विद्यार्थ्यांना 50% ऑफ आहे. नवीन असाल तर ॲडमिशन लगेच घेऊन टाका, कारण वेळ फार कमी राहणार आहे. पुढे जाऊया घेऊन तुम्हाला मी रेकॉर्डेड लेक्चर पण तुम्हाला इथे अवेलेबल असणार, ते पण एकदा चेक करा. आता बघा, जो जी आर आला हा जी आर कोणाचा आहे तर तमिळनाडूचा. तमिळनाडू राज्य सरकारचा हा जी आर आहे. तमिळनाडू सरकारने जी टीईटी लागू केली या शिक्षकांसाठी, तमिळनाडू टीचर एलिजिबिलिटी टेस्ट, यामध्ये त्यांनी बदल केलेला आहे. म्हणजे आता जी आर कोणाचा आहे? तमिळनाडू सरकारचा आहे, तमिळनाडू राज्याचा आहे. हा जी आर काय सांगतो बघा, त्यांनी काढलाय 13 फेब्रुवारी 2026ला काढलाय. गव्हर्नमेंट ऑफ तमिळनाडू टीचर रिक्रुटमेंट बोर्ड, तमिळनाडू टीचर एलिजिबिलिटी टेस्ट फॉर वर्किंग टीचर. आता त्यांनी काय म्हटलंय, हा जी आर किंवा ही माहिती जो आहे ना, ही नोटिफिकेशन कोणासाठी आहे? टीईटी एक्झाम जे वर्किंग टीचर देणार 2026ला त्यांच्यासाठीचं नोटिफिकेशन आहे. म्हणजे शिक्षकांसाठी सेपरेट नोटिफिकेशन त्यांनी काढलंय. जे शिक्षक टीईटी देणार आहेत त्यांच्यासाठीचं नोटिफिकेशन आहे, जनरल उमेदवारांसाठीचं नाही आहे. लक्षात घ्या, इथे हा मुद्दा नीट लक्षात घ्या. आणि त्यात यांनी सांगितलेलं आहे, हे सगळे मुद्दे वाचून दाखवत मी. टीचर रिक्रुटमेंट बोर्ड हॅज बीन परमिटेड टू नोटिफाय अँड कंडक्ट तमिळनाडू टीचर एलिजिबिलिटी टेस्ट फॉर करंटली वर्किंग टीचर. मग त्याच्यामध्ये त्यांनी क्रायटेरिया टाकलेला आहे. एक्झाम कशी असावी? 150 मल्टिपल क्वेश्चन 3 तासामध्ये. एक्झाम ऑब्जेक्टिव्ह टाईप आहे, OMR शीट आहे, OMR बेस आहे, ऑनलाईन नाही आहे. आणि यामध्ये बघा, पेपर 1, पेपर 2 150 मार्कांसाठी 3 तास आहे. 150 प्रश्न असणार आहे, मार्क असणार आहे. आता कॅटेगरी बघा, जनरल जे आहे ना, ओपन कॅटेगरी, त्यासाठी त्यांनी क्रायटेरिया टाकलाय 60%, म्हणजे 90 मार्क पाहिजे. बीसी, बीसीएम, एमबीसी, डीएनसी अँड पीडब्ल्यूडी म्हणजे दिव्यांग, आता वेगळी कॅटेगरी, त्यांना 50% पासिंग आहे. आणि एससी, एसटी आणि एससीए यांच्यासाठी मात्र 40% क्रायटेरिया त्यांनी लागू केला, म्हणजे 60च मार्क पाहिजे 150 पैकी. मग आता हे कमी केलं त्यांनी, म्हणजे आणि स्पेशल शिक्षकांसाठी केलं. मग आता याच्यावरती प्रश्न बरेच आहे बघा, मी तुम्हाला इथे दाखवतो परत एकदा. तमिळनाडू टीईटी पेपर 1 साठी तुम्ही जर जनरल असाल, ओपनला 60% पाहिजे, 90 मार्क, जे की आता पण लागू आहे, ओके, मान्य आहे. पण मात्र यांनी बीसी, बीसीएम, एमबीसी, डीएनसी, पीडब्ल्यूडी अशा वेगळ्या कॅटेगरी आहेत, त्यांसाठी फक्त 50% ठेवले फक्त. आणि एससी, एससीए आणि एसटी साठी यांनी मात्र 40%चा क्रायटेरिया, म्हणजे 60च मार्क पाहिजे त्यांना. हा क्रायटेरिया गेला दोन्ही पेपरला केलेला आहे. सो महाराष्ट्रामध्ये सध्या जे लागू आहे ते कसं लागू आहे तुम्हाला माहिती असेल की तुम्हाला 55% कॅटेगरीला आणि 60% ओपनला लागतात. आणि आता तमिळनाडू सरकारने काय केलेलं आहे, तर तमिळनाडू सरकारने केलेलं आहे की तुम्हाला 40% लागेल एससी एसटीला, 50% लागेल समांतर आरक्षणाला आणि 60% लागेल ओपनला. हे दोघं ठीक आहे, हे बरोबर आहे, हे इथे पण बरोबर आहे, हे इथे पण बरोबर आहे. मात्र हे जे आहेत ना, इथे त्यांनी बदल केलाय, 5% इथे डिफरन्स केलेला आहे बघा.
जनरली 50-55. सो मग प्रश्न आहे, शिक्षकांसाठी वेगळी एक्झाम महाराष्ट्र सरकार घेणार का? यावर तुम्हाला काय वाटतंय? घ्यायला पाहिजे का? त्यांना घेतली तर त्यांना पण पर्सेंटेजमध्ये कमी करून द्यावे का? 40%, 50%, 60%? शासन निर्णय महाराष्ट्र सरकार काढणार का? उमेदवारांची मागणी नेमकी काय? आता यामध्ये उमेदवारमध्ये शिक्षक पण म्हणतो मी आणि जनरल आपला उमेदवार पण म्हणतो. यांची मागणी काय? कधी कुणी म्हणतंय की नाही, शिक्षकांना सुद्धा 60% आणि 55%च्याच आधारे ही एक्झाम द्यायला पाहिजे. कुणी म्हणतंय शिक्षक या नात्याने त्यांना इतरही कार्यभार आहे, इतरही जबाबदाऱ्या असतात, त्यांना कमी करून द्यायला पाहिजे. वेगवेगळी मतांतर आहे. मी कोणाच्या बाजूने बोलणं किंवा मुद्दे मांडणं मला योग्य वाटत नाहीये. सो यावरती तुम्हीच सगळे ठरवा, कारण तुम्हीच भविष्य आहात, तुम्हीच उमेदवार आहात, तुम्हीच ऑलरेडी शिक्षक आहात, तुम्हीच ऑलरेडी उमेदवार आहात जे शिक्षक होणार आहात. तुमच्यासाठीच लागू होणार आहे. उमेदवार बोलत असेल शिक्षकांना नको, तर तुम्ही सुद्धा काही दिवसांनी शिक्षक होणारच आहात. शिक्षक सुद्धा लक्षात घ्या की हे उमेदवार तुमच्यावर परत शिकवणार पण आहे, भावी पिढी आहे. सो यावरती तुमचं म्हणणं की आम्हाला कमेंटमध्ये कळवा. कमेंटमध्ये नक्की कळवा, मी ते वाचेल. आता या निर्णयाला जसं तामिळनाडू सरकारने लागू केलं, अजूनही काही स्टेट लागू करत असतील, प्रोसेसमध्ये असेल, तर महाराष्ट्र सरकारने हे करावं का, यावर सुद्धा चर्चा वितर्क चालू आहे. बघूया काय होतंय. पण हा जी आर जो आहे ना, हा तामिळनाडू सरकारचा आहे. महाराष्ट्र सरकारचा अजून असं काही जी आर आलेला नाही. सो आता तुम्ही अभ्यास चालू ठेवा आणि अभ्यासासाठी आवश्यकता वाटली मार्गदर्शनाची तर टेट 2026 साठी 20 फेब्रुवारीपासून म्हणजे उद्यापासून चालू होते. लगेच तुम्ही बॅच जॉईन करू शकता. काही शंका असेल ह्या नंबरला कॉल करून माहिती घेऊ शकता. अदरवाईज कमेंटमध्ये बॅच कशी जॉईन करावी, बॅचचं वैशिष्ट्य याची लिंक दिलेली आहे. लिंकवर क्लिक करून बॅच जॉईन करा. अजून काही मला डाऊट असेल तर कमेंटमध्ये विचारा. आवडला व्हिडिओ लाईक करून सगळ्यांना शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करा. पुन्हा व्हिडिओ आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.